तर आता ना भाऊ आपण आलो होतो वावरामध्ये. हे बघू शकता आपण आहे ना आता बैल मोकळे सोडले होते, कारण हे बाय तिकडे एक कारोडे आणि इकडे 2 बैल आहे आपल्याला, बस एवढंच आहे आपल्याकडे. आणि हे बघू शकता आता ही जी मल्चिंग आहे ना भाऊ, आता हे काय झालेलं आहे माहिती आहे का, जेवढं हिला टाकायला मेहनत लागते ना आता तितकंच या मल्चिंगला काढायला सुद्धा मेहनत लागू राहिली. आता ही मल्चिंग मी काढू राहिलो बरं का. आता हिला जसं मी असं काढत आहे ना, ही उन्हाने एकदम ठिसूर होऊन गेलेली आहे, ठिसूर एकदम. म्हणजे असं काय माहिती का, तिला जसं का आपण आता हे बघू शकता तुम्ही, हे असं मी काढतोय ना, ही अशी नेहमी फाटती. मग तुम्ही बघू शकता ही कसं काढायचं मला सांगा तुम्ही. आता ही अशी एका झटक्यामध्ये निघून नाही राहिली. आता याच्यामध्ये ठिबक वगैरे होतं ते आपण हे ड्रिप ते आपण काढून घेतलेलं आहे भाई. हे बघू शकता मल्चिंग फाडून वगैरे ते काढून घेतलं आपण. पण आता आहे ना ही मल्चिंग जे काढायची ना भाई, काढावंच लागणार. हिला आपण नांगटीमध्ये तर नाही दाबू शकत, कारण काय माहिती का, जर आता आपण इथं एखादं प्लांटेशन केलं, समजा कपाशी लावली किंवा मिरची लावली किंवा टमाटे लावले, ते काय होतं माहिती का, ते ना झाडाच्या मुळ्याखाली येतं, वखरायला प्रॉब्लेम करतं. आणि सगळ्याच म्हणजे असं लय काही प्रॉब्लेम करतं ते. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ना मल्चिंग ही काढूनच घेणं आहे. नांगटीमध्ये आपण दाबून नाही शकत हिला. आता तुम्हाला सांगतो इतका बेजार हो राहिला त्याला. तिकडं आपण बिन्समध्ये घेऊन मल्चिंग टाकली, जसं की तुम्ही पाहिलं तर भाई जितकंही मल्चिंग टाकायला परेशान होतं ना, तितकं हिला काढायला पण परेशान होतं. निघत नाही भाई, लवकर निघतच नाही. हे बघू शकता तुम्ही आता मी आज आहे ना एक सरीची मल्चिंग काढलेली एक बेडावरची. आणि आता हे असं काही हे भाऊ लय मक्कर काम आहे. आता एक तर ऊन इतकं पडतंय ना, तेव्हा आजचं टेम्परेचर 42 डिग्री सेल्सिअसवर आहे. म्हणजे काय इतकं ऊन लागतंय ना. आता सध्या फक्त 10:30 वाजलेले, आता 10:30 सकाळचे, इतकं ऊन आहे बा. टेम्परेचर एकदम तगडं आहे ना. आपल्याला हे बैल आहे आता काय माहिती का, आपल्याकडे खायला बिला भरपूर आहे, पण आपण म्हणजे जस्ट असं त्यांना वाटलं नाही पाहिजे की बा आम्ही एकदम असं जलामध्ये काय असं बांधून त्याच्यामुळे आपण थोडंसं कसं पाय मोकळा होण्यासाठी त्यांना असं वावराची आपल्याला शेअर करून आणू म्हणलं. आता थोडंसं हिंडून वगैरे तर तिकडं कारवड आहे, इकडं मस्तपैकी बैल चरते आपल्याला. आणि ही काही मल्चिंग मग काढलेली आहे. आता हिला काढून पूर्णपणे आपल्याला चेतून दे नाही, मग काडी लावून द्यावं लागणार तिला. आता ते काय माहिती का, आपण अशी बी सोडली असती, पण हे असं तारी वगैरे राहते वावरामध्ये, त्याला जाऊन लटकं देते, तर मग त्याच्यामुळे आपल्याला तिला काढून येतं, चेतूनच दे नाही. तर मग हे सगळा प्रॉब्लेम मल्चिंगला आपण नांगटीमध्ये नाही दाबू शकत, तर मग हिला काढूनच घेणं आहे आपल्याला. तर चला मग आता दम्मान घेऊ काढून आपण, काही विषय नाही. कारण लावलेले आपण ह्याला काढणं की आपल्याला हे बघू शकता काही ठिकाणी अजून पण कलिंगड बाकी आपल्याला, ज्याने की टरबूज हे आता हे जे आहे ना पूर्ण वाळलं होतं, पण आता उजूक फुटले टरबूज. त्याचा डबल पीक येऊ राहिला आपल्याला, का पैसाच पैसा आहे. तर हे काही कामाचं नाही. आता याला डबल बी आलं, हे असे ढोरं खाऊन घेणार याला, काय विषय. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या. तर मग आजसाठी बस इतकाच. तर चला मी भेटतो नवीन एखाद्या व्हिडिओ.